आपल्यासोबत खाडे साहेब आहेत। खाडे साहेब, खूप मोठी जबाबदारी आहे, कारण बरीच चर्चा होती की कोण नगराध्यक्ष पदाचा उमेदवार होणार। काय वाटते, कुणाचं नाव डिक्लेअर होतंय? नाही, अजून नावं डिक्लेअर मी केले आहेत, आम्ही मुलाखती घेतल्यात आज। पण आता मला असं मुलाखतीमध्ये एवढं कॉन्फिडन्स आलं की इथला नगराध्यक्ष भाजपचाच होणार आहे, हे मला आता मुलाखतीतून समजलं। जो मुलाखत घेताना लोकांचा प्रतिसाद उत्सुक आहे त्यामध्ये, आणि पहिले अनुभवी सगळे लोक आहेत त्यामध्ये। आता मागलं काय होतं राजकारण ते झालं, पण आता नवीन राजकारणामध्ये आता बदल होत चाललेला आहे। त्यामुळं आज बऱ्याच लोकांच्या आम्ही नगराध्यक्षाची 10 लोकांच्या आम्ही डायरेक्ट नगराध्यक्षांच्या मुलाखती घेतल्या, बाकी नगरसेवकांच्या मुलाखती आम्ही घेतल्या। त्या पद्धतीनं आता सगळे अर्ज आम्ही घेतलेले आहेत, त्याच्या मुलाखती घेतलेल्या आहेत। ह्याचा डेटा आम्ही उद्या सोमवारी आम्ही वरिष्ठांकडे सुपूर्द करणार आहे, आणि त्यामध्ये डिसिजन बाकीच्या गोष्टी होत राहतील। कधीपर्यंत नाव डिक्लेअर होऊ शकतं? पुढल्या आता भरायच्या अगोदर नाव डिक्लेअर होईल ना, कारण त्याचं कारण असं आहे की विरोधी गटाचे उमेदवार आहेत ते आता प्रचाराला लागलेले आहेत। आमचे लागलेले आहेत, जेवढ्या मुलाखत झाल्या तेही प्रचाराला आहेत। प्रचाराला कोणाला बंधन नाही आहे, त्यांनी करावं आम्ही करावं कोणी करावं, प्रचार करणार ते। पण ज्या वेळेला आपण इंटरव्ह्यू करतो सगळं करतो, त्यानंतर मग कॅन्डिडेट ठरतो, आणि तो कॅन्डिडेट ठरताना वरिष्ठ हे माध्यम घेऊन सगळं कॅन्डिडेट ठरतात। त्याचा सर्वे होतो, अंदाज सर्वे, आणि सर्वेनंतर कॅन्डिडेट ठरतो। भाऊ, ईश्वरपूर शहराची नगरपालिका म्हणजे आता बाबा जिल्ह्याचे नेतृत्व करतायत, हाय व्होल्टेज ड्रामा आहे, सगळ्यांचं लक्ष लागलं इकडे। काय वाटतंय, कारण कशी समीकरण असणार आहे? हाय व्होल्टेजनं हाय पॉवरच येणार आहे, तर हाय पॉवरनं सगळ्या लाईट खडखडीत लागणार आहे, त्यामुळे चिंता करायची जरूर नाही। बाबा, काय वाटतंय आता जे निवडणूक लागलेली आहे, आपली काय मानसिकता आहे, कशा पद्धतीने रणनीती असणार आहे? हे बघा, कालपासून आम्ही सगळे नेते मंडळींच्या आदरणीय खाडे भाऊंना जिल्ह्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्षांना आदरणीय फडणवीस साहेबांनी दिलेली आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काल सुरुवात केली। काल आम्ही पलूस, विटा, तासगाव आणि जत नगरपालिकेच्या ह्याच पद्धतीने मुलाखती पार पडल्या, आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स आम्हाला जेवढा अपेक्षा होता त्याच्यापेक्षा जास्त रिस्पॉन्स मिळाला। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जे पूर्वीपासून काम करतात ते इच्छुक आहेतच, पण या समाजातले काही चांगले घटक म्हणजे डॉक्टर असतील, वकील असतील, शिक्षक पेशातले सुद्धा लोकांनी काल आम्हाला येऊन इंटरव्ह्यू दिला। त्या पद्धतीने आज ईश्वरपूर शहरामध्ये दिला। ईश्वरपूर शहरामध्ये सुद्धा या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं विकास कामं झालेली आहेत। आदरणीय पालकमंत्री ज्यावेळेस खाडेभाऊ होते, भरभरून शेकडो कोटींचा निधी आम्हाला दिला। आता आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा प्रचंड कोटींचा निधी या ईश्वरपूर शहरा आणि आष्टा शहरामध्ये सुद्धा विकास झालेला आहे। त्याच पद्धतीने आपण बघितलं तर आदरणीय खाडेभाऊंच्या माध्यमातून त्यांच्या प्रयत्नातून मिरज सांगली पेठ रस्ता हा एक ऐतिहासिक रस्ता, जो आपण स्वप्न बघत होतो की हा रस्ता कधी पूर्ण होणार, तो रस्ताही पूर्ण झालेला आपण आज बघितला। त्याच्यामुळे लोकांना एक विश्वास भारतीय जनता पार्टीवर त्यांचे उमेदवार असल्यामुळं निश्चितपणानं ईश्वरपूर शहरातली जनता ही आपल्याबरोबर राहणार, आणि ज्या पद्धतीनं आदरणीय खाडेभाऊंनी सांगितलं त्याच पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचा झेंडाच या नगरपालिकेला लागणार। नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टी झाल्याशिवाय राहणार नाही, एक आमचे। भाऊ, आता काल एक आपले एलेन शाह आपल्यातनं निघून गेले असं चर्चा आहे, त्यांनी राजीनामा दिला, असं कुठेतरी वातावरण तयार होतंय, असं चर्चा आहे बाहेर की धुसमूस सुरू आहे, हे नेमकं काय आहे? हे बघा, आता काय झालं की पूर्वीची जर ईश्वरपूर शहराची परिस्थिती बघितली तर पूर्वी आम्हाला उमेदवार मिळणं अवघड असायचं, परंतु मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ह्या शहरामध्ये आणि आष्टा शहरामध्ये एवढी विकास कामं झाली आणि एवढी लोक जोडली गेली की आता आमच्यामध्ये कॉम्पिटिशन तयार झाली की नेमकी उमेदवारी कोणाला द्यायची। आता एका प्रभागामध्ये जवळजवळ 10 इच्छुक हे ह्या ठिकाणी झालेलं आपण बघतोय। प्रत्येकाचं समाधान आपण करू शकत नाही, त्या पद्धतीनं जे आपले घटक पूर्वीपासून आहेत त्यांना बरोबर ठेवण्याचं आमचं काम आहे। एलिन शेठजी जरी नाराज असले तर ते एका आमच्या विचाराचे आहेत, आमच्या प्रवाहाचे आहेत, त्यामुळे ते बाजूला जाणार, निश्चित त्यांची नाराजी दूर निघणार, ते आमच्या बरोबर आलेले तुम्हाला काही दिवसामध्ये। सदाभाऊ खोत साहेब सुद्धा समाधानी आहेत का? निश्चितपणे सदाभाऊ खोत साहेब आज मुलाखती घ्यायला होते, त्यामुळे ते समाधानी आहेत की नाही ते तुम्ही ठरवा। त्यामुळे निश्चितपणाने ह्या ठिकाणी सगळं आलबेल आहे। कोणीतरी मुद्दाम आमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करते, समाजामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करते, त्याला कोणी थारा देऊ नये। या ठिकाणी सगळं आलबेल आहे, चांगल्या पद्धतीनं मी एकमेकाच्या हातात हात घालून या ठिकाणी काम करतोय, त्यामुळे कोणतीही काळजी करण्याचं काम नाही असं मला वाटतं। अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधांयुक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारं आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल। संपर्क 023 42 22 57 75।